नमस्कार. अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 8वा हप्ता आज जाहीर करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वितरण. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अंतिम घोषणा. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 8व्या हप्त्याचा आज मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना प्रतीक्षा आता सुस्पष्ट झालेली आहे. केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 21 हप्ता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेला आहे. त्यामुळे आता नमो योजनेच्या 8व्या हप्त्याची घोषणा बांधवांना उत्कृष्टतेने वाट पाहत होते. आता मात्र नेमका कोणत्या तारखेला हा हप्ता येणार याबाबत सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरत होत्या. आता यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झालेला आहे. सध्या सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या प्रसारण मोठ्या प्रमाणावर वाढलेला पाहायला मिळतो. कोणी म्हणतं असे की नमोचे पैसे आज जमा होतील तर कोणी उद्या जमा होतील अशा अफवा पसरत आहे. पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये नेमकी कधी वितरित होणार याची ठामपणे अधिकृत तारीख कोणीही सांगू शकले नव्हे. या संभ्रमाच्या वातावरणामध्ये शेतकरी बांधवांना नाराजगी होती. यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यावरती लक्ष केंद्रित करून मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा केली. यामध्ये पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यामध्ये नमोचे पैसे वाटप होणार याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर वितरण निश्चित करून तारीख कोणी असेल हे स्पष्टपणे करण्यात आले आहे. या योजनेतून कोणकोणते शेतकरी बांधवांना अपात्र ठरवले जाईल याबद्दल निष्कर्ष जाहीर करण्यात आलेले आहेत. स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे, जी तुम्हाला या माहितीद्वारे त्वरित कळवली जाईल. मुख्यमंत्री दोन्ही योजनेचे 4,000 रुपये एकत्रित मिळणार असे सांगितले होते, परंतु अचानक फक्त PM किसानचे पैसे जमा झाले. नमोचे पैसे का आले नाहीत असा प्रश्न शेतकरी प्रश्न होय. त्यावर मुख्यमंत्रीने स्पष्ट केले आहे की केंद्र सरकारकडून PM किसानचे तुम्हाला पैसे येत असतात तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो पैसे शेतकऱ्यांसाठी वितरित केले जातात. PM किसान योजनेला कोणतीही विशेष अट किंवा पात्र लागू नाही, परंतु नमो शेतकरी गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी असल्याचे काही अटी लागू केले आहेत. नमो शेतकरी योजनेसाठी अटी आणि पात्र निश्चित करण्यासाठी हप्ता काही दिवस मागे ठेवला होता. अखेर राज्य सरकारच्या या योजनेसाठी 4,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो. पहिला टप्पा लाभ मिळणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना संख्या जास्त असल्याचे 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर नंदुरबार, नवापूर, शहादा, तलोदा, अकोला आणि नांदेड, अर्धापूर, भोकर, बिलोली, निलगुर, हदगाव, हिमांतर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच परभणी, गंगाखेड, जिंतूर, सोलापूर, सोनपट्टी, पाथर्डी, पालमवती आणि पुणे, खेड, हवेली, आंबेवर, जुन्नर, शीर, दोड, इंदोरपूर या तालुक्याचा समावेश आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले ओरिजिनल तारीख तुम्हाला या माहितीद्वारे मिळणार आहे. अनेक ठिकाणी खोटी बातमी पुरवली जात असल्याने शेतकऱ्यांना फसवणूक होत आहे. ज्या शेतकऱ्यांना PM किसानचे 2,000 रुपये मिळाले आहेत फक्त त्याच शेतकऱ्यांना नावे नमो योजनेच्या हप्त्यासाठी पात्र आहे. धन्यवाद.